पवईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यचं मराठी अभिनेत्रीशी कनेक्शन समोर आलेलं आहे. रोहित आर्यानं मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्याशी संवाद साधल्याचं समोर आलं. रोहित आर्यानं रुचिता जाधवला देखील काल पवईतल्या स्टुडिओमध्ये भेटायला बोलावलं होतं. मात्र काही कारणामुळे तिने ही भेट रद्द केली. या संदर्भात रुचितानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान अभिनेत्री रुचिता जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी. मी त्याला फोन केला तर तेव्हा त्यांनी मला नरेशन दिलं की असा चित्रपट मी करतोय आणि अशी स्टोरी आहे. तर ती स्टोरी तीच होती जी त्यांनी केली, म्हणजे मुलांना किडनॅप करा, हे करा, ते करा. त्यांनी मला वेनेसडे हा चित्रपटाचं उदाहरण यासाठी दिलं कारण का तिकडे पण तो मला बोलला की एक कॉमन मॅन गव्हर्नमेंटपर्यंत किंवा त्यांनी शब्द वापरलेले म्हणजे ऑफिशियल्सपर्यंत कसं आपलं बोलणं पोचवणार पुढे, तर अशा थ्रू. आणि मग मी हॉस्टेज मी नाही म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये तो जो आहे किडनॅपर तो हॉस्टेज ठेवतो काही मुलांना. तर मी त्याला बोललेलं यात माझा रोल काय असेल, म्हणजे तो मला बोललेला एक तर तू टीचरचा रोल प्ले कर जी किडनॅप्ड होते त्या सगळ्या मुलांबरोबर, या फिर पेरेंट जो किडनॅपर आहे त्याचं हे करेल, म्हणजे त्याचं ऐकून बाजू मीडियाला किंवा ऑफिशियल्सला त्याची बाजू मांडेल. आणि ऑनेस्टली ऐकल्यानंतर मला असं वाटलं की वाव चांगले आहे आणि तुम्हाला कोण वेनेसडेचं उदाहरण देते तर तुमचं पर्स्पेक्शन लगेच बदलतं. थोडक्यात रोहित आर्यानं जे केलं ते त्याच्या डोक्यात खूप आधीपासून शिजत होतं. 4 ऑक्टोबरला त्याच्या डोक्यात होतं ते मला माहिती आहे, कारण तो माझी त्यांनी नरेशन सो कॉल चित्रपटाचा तेच दिलं, तेच मुलं हॉस्टेज बिस्टेज सगळं सेम टू सेम ते त्यांनी केलं. त्याच्या आधी काय होतं मला नाही माहिती. त्या व्हिडिओग्राफरने एक महत्त्वाची भूमिका बजावली मुलांना वाचवण्यामध्ये. तू जर त्या ठिकाणी असतीस तर काय परिस्थिती असती, हे सगळं कंट्रोल करणं आणि त्याच्यानंतर एन्काउंटर डायरेक्टली होणं, या बाबतीत तुझी प्रतिक्रिया काय? मी ना विचारच नाही करू शकत ग. म्हणजे आज सकाळी मला ही न्यूज कळली तेव्हाच मी इतकी हादरले होते की मी तिथे असू शकले असते. याच विचाराने मी फ्रीज झाले होते सकाळी. अर्धा तास ते 1 तास मला लागला थोडे नॉर्मल व्हायला. पण आपण स्वप्न विकतोय लोकांना. चित्रपट हा वेगळा असतो आणि रियालिटी ही खूप वेगळी असते. ही सर्वात प्रथम हे लोकांना कळायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे पाऊल उचललं ते अत्यंत चुकीचं पाऊल होतं. कारण का मला ॲज रुचिता जाधव माने मला आपल्या सिस्टमवर खूप जास्त विश्वास आहे, प्रचंड. मला मीडियावर खूप जास्त विश्वास आहे. आज एक स्टोरी टाकली मी सकाळी, तुम्ही सगळे धावून आला. तर तो विश्वास जर त्यांनी आज आपल्या सिस्टमवर आपल्या मीडियावर ठेवला असता तर मे बी अशी परिस्थिती आली नसती. चित्रपट हा जरी समाज मनाचा आरसा दाखवणारा असला तरी सुद्धा अशा पद्धतीने चित्रपटातल्या पडद्यावरच्या कहाण्या ह्या आता प्रत्यक्षात सुद्धा घडू लागलेल्या आहेत. कॅमेरामन प्रकाश मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.